हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत कैवल्य उपनिषदातील सुरुवातीचा शांतीपाठ. आपण ज्या वातावरणात राहतो, सभोवतालची जी काय परिस्थिती असते त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. आपले विचार आचार त्याप्रमाणे होत असतात. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात तसं मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. एकदा एका जंगलामधून सिंह आणि त्याचे एक पिल्लू असे ते फिरत असतात. मध्ये सिंहाला झोप लागते आणि पिल्लू जे असतं ते बाजूला खेळत असतं, बागडत असतं. खेळता खेळता ते थोडंसं दूर जातं आणि भरकटतं आणि आईपासनं थोडं दूर जातं. सिंहाला जाग येते आणि ते पिल्लाचा शोध घेतं, पण पिल्लू कुठे दिसत नाही त्याला. शेवटी ते नाद सोडून देतं पिल्लाचा आणि निघून जातं. पिल्लू जे असतं सिंहाचं ते भरकटलेलं असतं, दूरवर आलेलं असतं आईपासनं, आणि ते खाली उतरतं डोंगरावरनं. खाली एक गाव असतं, तिथे शेतामध्ये काही शेळ्या मेंढ्या असतात आणि त्या शेळ्या मेंढ्यांची काही पिल्लं पण तिथे असतात. हे सिंहाचं पिल्लू त्या शेळ्या मेंढ्यांच्या पिल्लांबरोबर जातं, त्यांच्याबरोबर खेळायला लागतं. तिथे त्यांच्याबरोबरच शेळ्या मेंढ्यांची पिल्लं बॅ बॅ करत असतात. ते सिंहाचं पिल्लूही त्यांच्याबरोबर बॅ बॅच करायला लागतं. त्यांच्याबरोबरच ते मोठं होतं. मोठं झालं तरी ते बॅ बॅच करायला लागतं. संगतीचा परिणाम. आमचे एक ओळखीचे होते, त्यांचा एक लहान मुलगा होता, कदाचित पहिली दुसरीत असेल. आणि अचानक तो असा थोडंसं वाईट अपशब्द बोलायला लागला घरी. म्हणजे थोडक्यात म्हणजे शिव्या वगैरे असं द्यायला लागला. घरचं वातावरण तर खूप सुसंस्कृत होतं, आई वडील सगळे चांगले. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की अचानक आपला मुलगा हा असा अपशब्द का बोलायला लागलाय, वाईट का बोलायला लागलाय. त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी थोडासा आईनी, त्या मुलाच्या आईनी थोडासा एक शोध घेतला की हा कुठनं शिकतोय. नंतर तिच्या असं लक्षात आलं की त्याला जी रिक्षा लावली होती शाळेत ये जा करायला, तर त्या रिक्षामधनं तो असं हे वाईट अपशब्द शिकत होता. शेवटी आईनी काय केलं की ती रिक्षा सोडून दिली आणि ती स्वतः स्कूटरवरनं मुलाला शाळेत सोडा आणा करायला लागली. संगतीचा परिणाम. म्हणून सत्संगाला खूप महत्व आहे. साधू संत सत्पुरुष ज्ञानी यांच्या जर का आपण संघामध्ये राहिलो, यांची संगत आपल्याला लागली, तर त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. संत बोलतात कसे, चालतात कसे, त्यांचे विचार कसे असतात, आणि त्याचा परिणाम आपल्यावरही सकारात्मक असा होत असतो. बघूया आज हा शांतीपाठ आपल्याला काय सांगतोय ते. शांतीपाठाची सुरुवात आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः. येथे ऋषी म्हणत आहेत, हे योगेश्वरा, आमच्या कानांना मंगलमय पवित्र तेच सदा सर्वदा ऐकायला येऊ दे. आमच्या नेत्रांना मंगलमय पवित्र तेच पाहायला मिळू दे. आता येथे उदाहरण म्हणून फक्त 2च इंद्रिय म्हटली आहेत, पण हे सर्व दशेंद्रियांनाच लागू आहे. आमच्या
आमच्या पंचकर्मेंद्रियांकडून योगाचरणच होऊ देत. आता आपण समाजात राहत असतो, प्रापंचिक असतो, बऱ्या वाईट गोष्टींशी आपला संबंध येत असतो. बरे, कानांना अशी काही सोय नाही की कान बंद करता येतील, पण कानावर काही अपवित्र पडलेच तर आपल्याला तेथल्या तेथे विसरून जाता यायला पाहिजे. त्याच्यावर चरविता चरवण होता कामा नये, ते आत जाता कामा नये, त्याचा परिणाम आत होता कामा नये, ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. डोळे तर काही सारखे बंद करता येत नाहीत, अपवित्र दिसले तरी त्याचा आत स्पर्श होता कामा नये. मग अशा ठिकाणी शक्य असेल तर जाऊच नये. अपवित्राची उपेक्षा करावी. आपल्याला परमार्थापासून जे दूर ठेवतील ते बघू नये. दुसऱ्याचे गुणदोष, भांडणे, मारामार्या, विशेष करून इव्हन रोजचे वर्तमानपत्र तरी वाचावे का, असा प्रश्न पडतो आजकाल. काय बघावे तर प्रभूची मूर्ती बघावी, निसर्ग सौंदर्य बघावे, सद्गुरूचे अवलोकन करावे, उत्तम कर्मयोगासाठी जे जे ते सर्व बघावे, आध्यात्मिक ग्रंथ वाचन करावे. कानांनी काय ऐकावे? हरिकथा, नामसंकीर्तन, भजन, सद्गुरू प्रवचन, हे सर्व ऐकावे. दुसऱ्यांचे गुणदोष, अयोगिक आचरण ऐकू नये. काय बोलू नये तर दुसऱ्यांना दुखविणारे, असत्य, व्यर्थ बडबड टाळावी. थोडक्यात काय ते सांगावे, उगाच पालढाळ लावू नये. भगवंताचे नाम घ्यावे. एकनाथ महाराज म्हणतात ना त्यांच्या हरिपाठामध्ये की नामाविण मुख सर्पाच येथे बीळ, जिव्हा कालसर्प आहे. जीभ कुठे काय कधी बोलेल भरोसा नाही, आपल्यालाच नंतर पस्तवायला होईल. शक्यतो मौनातच असावे, नाहीतर या माकडासारखे होईल. इसापनीतीमधील ही गोष्ट आहे. एकदा एक लाकूड तोड्याने अर्धवट ओंडका कापला होता. संध्याकाळ झाली म्हणून त्याने काम थांबविले व उरलेले काम तो दुसऱ्या दिवशी करायचे म्हणून त्याने मध्ये एक पाचड किंवा एक वेच घातली, जेणेकरून उद्या सकाळी आल्यावर पुढे कटिंग सुरू करावे. मधल्या काळात रात्री माकडबुवा येऊन उगाचच काही कारण नसताना ती वेच उचकटायला गेले व त्या ओंडक्यात शेपटी अडकून बसले. आपणही बऱ्याच वेळेला काही ठिकाणी संबंध नसताना उगाचच नाक खुपसतो, नको ते कर्म करतो व विनाकारण त्यात स्वतःला अडकवून घेतो. या इंद्रियांवर नियंत्रण असावे म्हणूनच पातंजली ऋषींनी अष्टांग योगात 5वे अंग प्रत्याहार म्हणून सांगितले. इंद्रियांना प्रतिआहार. नित्यपूजेची संकल्पना यातूनच आली. पाय मदिरागृहाऐवजी मंदिराकडे वळवावे. डोळ्यांनी परमात्म्याची मूर्ती पाहावी. नाकाने धुपा फुलांचा पवित्र वास घ्यावा. मुखाने प्रभूचा नामघोष करावा. त्वचेला मूर्तीचा चरणस्पर्श घ्यावा. आणि जेवढं शक्य आहे तेवढी आपली इंद्रिये अंतर्मुख करावी आणि बाहेर बघण्यापेक्षा आत बघावे. आत भरपूर काहीतरी आहे बघण्यासारखं. अंतर्मुख व्हावे, कारण परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग हा शेवटी आतूनच आहे. शांतीपाठात पुढे ऋषी म्हणतात, स्थिरैरंगैस्तुष्टु वासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. आपल्या कृपेने आम्हाला जे आयुष्यमान लाभले आहे
ते सुदृढ आणि निरोगी राहून आपल्याच सेवेला अर्पण होऊ दे. किती जगायचे ते आपल्या हातात नाही. आयुष्य किती आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. ते आपल्या पूर्व सुकृतावर व सद्यजन्मींच्या भोगांवर अवलंबून आहे. आयुष्याची दोरी त्या अज्ञाताच्या हाती आहे. त्या चैतन्याची मर्जी. त्याच्याच कृपेने जीवन जगले जात आहे व जगले जाणार आहे. जे काही आयुष्य आहे ते प्रभुसेवेत रत असू दे, अशी ऋषी विनंती करतायत, अशी प्रार्थना करतायत परमात्म्याला की आमचा हा देह परमात्म्याच्या चरणी त्याच्याच सेवेला रुजू व्हावा. आम्ही भोगी न होता योगी व्हावे. हा दुर्लभ नरदेह सार्थकी लागावा. सदा परमात्म्याच्या उपासनेत रत असावे. तरच साक्षात्कार सायुज्य मुक्ती शक्य आहे. आणि मग सायुज्य मुक्त होऊन प्रभुसेवा करायची. भक्त भगवंताला म्हणतो, बघूया मी तुझी सेवा करून दमतो का तू माझी सेवा घेऊन दमतो. होऊनच जाऊ द्यात एकदा. हरिओम.